नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व सरळ सेवा स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे 20 जनरल नॉलेजचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये मित्रांनो घेत आहोत। आणि हे जे प्रश्न आहेत पहा, पोलीस भरती, तलाठी भरती आणि आरोग्य विभागासाठी सर्व इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहेत। हे प्रश्न मित्रांनो थोडेसे हार्ड लेवलचे प्रश्न आहेत, त्यामुळे हे प्रश्न आपण कमेंट करून उत्तर देत राहायचं आहे। आणि हे सर्व प्रश्न आपल्याला नेहमी परीक्षेत विचारलेले आहेत। आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पहा लिंक दिलेली आहे। मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ते जाऊन आपण जॉईन करा किंवा टेलिग्रामवरती जाऊन मराठी नोकरी सर्च करून आपण जॉईन करू शकता, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला मोफतमध्ये पीडीएफ मिळून जातील। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प उभारणीत कोणत्या देशाचे सहकार्य लाभले होते? मित्रांनो प्रश्न सर्व इम्पॉर्टंट आहेत आणि आपल्याला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे। पहा, तर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प ज्यावेळेस उभारायचा होता तर त्यावेळेस कोणत्या देशाने मदत केलेली होती? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर फ्रान्स या देशाची मदत लाभलेली होती। कधी? ज्यावेळी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प उभारायचा होता त्यावेळी भारताला फ्रान्स या देशाने मदत केली होती किंवा सहकार्य केलेलं होतं। पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2 आहे, कविता हे माझे राजकारणच आहे असे कोणी म्हटले होते? मित्रांनो प्रश्न महत्त्वाचा आहे। पहा, एक वाक्य आहे, कविता हे माझे राजकारणच आहे, हे कोणाचं वाक्य आहे किंवा कोणी म्हटलेलं आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नामदेव ढसाळ यांचं वाक्य आहे। लक्षात ठेवायचे, कविता हे माझे राजकारणच आहे। आपले भरपूर विद्यार्थी मी कम्युनिटीमध्ये पोस्ट केलेला हा प्रश्न होता, त्या ठिकाणी रामदास आठवले असं प्रत्येक म्हणजे जवळपास बहुतेकांनी हे उत्तर लिहिलं होतं। लक्षात ठेवायचे, रामदास आठवले हे उत्तरच चुकीचं आहे, तर नामदेव ढसाळांनी म्हटलेलं आहे कविता हे माझं राजकारण आहे। पर्याय क्रमांक 2 नामदेव ढसाळ। प्रश्न क्रमांक 3 आहे, हैदराबाद मुक्ती संग्रामाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणाऱ्या स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव काय होते? पहा, या ठिकाणी आपल्याला मूळ नाव विचारलं आहे, स्वामी रामानंद तीर्थ। यावरती मित्रांनो 2 प्रश्न हे नेहमी तयार होतात। तर हैदराबाद मुक्ती संग्रामाचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? तर पहा, त्या ठिकाणी उत्तर असणार आहे आपलं स्वामी रामानंद तीर्थ। पण या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं आहे की स्वामी रामानंद तीर्थ यांचं मूळ नाव म्हणजे प्रॉपर किंवा संपूर्ण नाव काय आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 व्यंकटेश भगवानराव खेडगीकर। हे जे आहे हे स्वामी रामानंद तीर्थ यांचं मूळ नाव आहे, जे की हैदराबाद मुक्ती संग्रामाचे शिल्पकार म्हणून देखील त्यांची ओळख आहे। त्यांचं पूर्ण नाव लक्षात ठेवायचं आहे, व्यंकटेश भगवानराव खेडगीकर। पर्याय 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न 4 आहे, 2011 जनगणनेच्या आधारे भारतात सर्वात जास्त लोकवस्ती असलेल्या जिल्ह्याचे नाव काय आहे? मित्रांनो प्रश्न हा देखील इम्पॉर्टंट आहे। पहा, 2011ला जी जनगणना झाली या जनगणनेनुसार भारतात सर्वात जास्त लोकवस्ती असलेला जिल्हा कोणता आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, तर ठाणे। लक्षात ठेवायचं मित्रांनो, 2011च्या जनगणनेनुसार ठाणे हा भारतातील असा जिल्हा आहे की या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या किंवा लोकवस्ती असलेला जिल्हा आहे पहा ठाणे। पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे, खालीलपैकी कोणता विभाग काही अटी घालून महाराष्ट्र राज्यात सामील करण्यात आला होता? पहा मित्रांनो प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे, कारण हा प्रश्न आपल्याला इतिहासात विचारलेला प्रश्न आहे। पहा, खालीलपैकी असा कोणता विभाग आहे की तो विभाग त्यावरती काही नियम आणि अटी घालून तो महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या सामील करण्यात आलेला आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, तर विदर्भ। लक्षात ठेवायचंय, विदर्भ हा असा विभाग आहे की त्यावरती काही अटी आणि नियम घालून तो जो विभाग आहे आपल्या राज्यामध्ये सामील करण्यात किंवा सहभागी करून करण्यात आलेला आहे विदर्भ। पर्याय 3 आपलं उत्तर राहील। प्रश्न 6 आहे, श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान डॅश सामुद्रधुनी आहे? मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि भूगोलावरती हा प्रश्न नेहमी विचारण्यात येतो। पहा, श्रीलंका आणि भारत यांच्या 2 देशांच्या दरम्यान कोणती सामुद्रधुनी आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, तर पाल्कची सामुद्रधुनी जी आहे ही श्रीलंका। लक्षात ठेवायचे, श्रीलंका आणि भारत या 2 देशा दरम्यानची सामुद्रधुनी आहे पहा पाल्कची सामुद्रधुनी। पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न 7 आहे, कवी ग्रेस यांना साहित्य अकादमी पुरस्कार कोणत्या पुस्तकासाठी मिळालेला आहे? मित्रांनो प्रश्न हा देखील इम्पॉर्टंट आहे। पहा, पुस्तकावर आधारित महत्त्वाचा प्रश्न आहे आणि आपण पुस्तकं पहा, जे महत्त्वाचे पुस्तकं आणि त्यांचे जेवढे काही लेखक आहेत त्याचाही व्हिडिओ आपण डीपमध्ये घेतलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण तोही व्हिडिओ पाहायचा आहे।
तर पहा, कवी ग्रेस यांना साहित्य अकादमी पुरस्कार कोणत्या पुस्तकासाठी देण्यात आलेला आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, वाऱ्याने हलते रान. हे जे पुस्तक आहे पहा, वाऱ्याने हलते रान हे एक पुस्तक आहे. याचे लेखक आहेत पहा कवी ग्रेस आणि त्यांना या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार देखील देण्यात आलेला आहे. वाऱ्याने हलते रान. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे, कोणता देश भारत व चीन यांच्यातील बफर राष्ट्र म्हणून ओळखला जातो? पहा, बफर राष्ट्र या ठिकाणी मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे. पहा, खालीलपैकी असा कोणता देश आहे की जो भारत आणि चीन या दोन देशांच्या दरम्यानमध्ये बफर राष्ट्र म्हणून ओळखला जातो? आणि याचा उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर नेपाळ. लक्षात ठेवायचं मित्रांनो, नेपाळ हा जो देश आहे हा भारत आणि चीन देशामधील बफर राष्ट्र, लक्षात ठेवा, बफर राष्ट्र म्हणून ओळखला जाणारा देश कोणता आहे? नेपाळ देश. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 9 आहे, गोरा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? मित्रांनो, महत्त्वाचे व्हिडिओ असणार आहेत किंवा महत्त्वाचे प्रश्न आहेत. पहा, या ठिकाणी आपल्याला जवळपास 2 प्रश्न नेहमी विचारले जातात, पुस्तक आणि त्याचे लेखक किंवा कादंबरी आणि त्याचे लेखक किंवा कादंबरीकार. तर या ठिकाणी गोरा ही कादंबरी विचारलेली आहे, आपल्याला लेखक सांगायचे आहेत. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेली कादंबरी आहे पहा गोरा. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, खालीलपैकी कोणत्या 2 देशांमधील सीमारेषा ही मॅकमोहन रेषा आहे? लक्षात ठेवायचं, या ठिकाणी मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे. जेवढे काही आपले देश असतात त्या 2 देशांच्या दरम्यान काही बॉर्डर असतात, त्यांना काही नावं दिलेली असतात. तर यापैकी आहे पहा मॅकमोहन लाईन किंवा मॅकमोहन रेषा ही कोणत्या 2 देशांच्या मधील रेषा आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, भारत आणि चीन. लक्षात ठेवायचं मित्रांनो, भारत आणि चीन या 2 देशांच्या जी मधील लाईन आहे किंवा बॉर्डर आहे त्या बॉर्डरचं नाव आहे पहा मॅकमोहन हे जे आहे हे भारत आणि चीनच्या बॉर्डरचं नाव आहे. यावर आपण एक डीपमध्ये मित्रांनो व्हिडिओ घेणार आहोत. त्यामध्ये भारताला जेवढे काही बांगलादेश झालं, पाकिस्तान झालं, नेपाळ झालं हे देश असणार आहेत जोडून, त्यांचा आपण बॉर्डर देखील आपण डीपमध्ये पाहणार आहोत. त्याची लिंक तुम्हाला लवकरच मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. पर्याय याचं उत्तर आहे पहा भारत आणि चीन. पर्याय 1. प्रश्न 11 आहे, डॅशने PWD म्हणजेच पहा पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट या नावाचे स्वतंत्र एक खातेच निर्माण करून हिंदुस्थानामध्ये रस्त्यांचे जाळे निर्माण केले. मित्रांनो, प्रश्न महत्वाचा आहे. या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला एक वेळ प्रश्न विचारला होता पहा सिव्हिल कंस्ट्रक्शनसाठी की PWD चा फुल फॉर्म पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट या नावाचं एक स्वतंत्र खातं कोणी तयार केलं, जे खातं तयार करून त्यांनी रस्ते आपल्या भारतामध्ये सर्वत्र निर्माण केले? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर लॉर्ड डलहौसी याने PWD हे जे खातं आहे हे स्वतंत्र खातं तयार करून भारतामध्ये आपल्या सर्वत्र रस्ते निर्माण केलेले आहेत. पर्याय क्रमांक 2 लॉर्ड डलहौसी. प्रश्न क्रमांक 12 आहे, शिक्षणाचा मूलभूत अधिकार हा खालीलपैकी कोणत्या एका कलमांतर्गत समाविष्ट करण्यात आलेला आहे? मित्रांनो पहा, हा जो आपला शिक्षणाचा मूलभूत अधिकार आहे हा एक आपला अधिकार आहे. हा अधिकार जो आहे हा कोणत्या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 कलम 21. लक्षात ठेवायचे, कधी कधी आपल्याला कलम 21 असंही देऊ शकतात. तर कलम 21 हे जे आहे हे शिक्षणाचा मूलभूत अधिकार या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. कोणत्या कलमामध्ये? कलम 21 मध्ये. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, भारत बांगलादेशमध्ये कोणत्या नदीच्या पाणी वाटपाबाबत मतभेद आहेत? पहा, भारत आणि बांगलादेशमध्ये अशी कोणती नदी आहे की त्या नदीच्या पाणी वाटपाबाबत मतभेद, एक प्रकारे थोडंसं भांडण असणार आहे? पर्याय आपल्याला सांगायचे आहेत कमेंट करून. तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 गंगा नदी. लक्षात ठेवायचे, भारत आणि बांगलादेशमध्ये कोणत्या नदीच्या? गंगा नदीच्या पाण्याच्या वाटपाबाबत काही मतभेद सुरू आहेत. पर्याय क्रमांक 3 गंगा नदी आपले योग्य उत्तर आहे. आणि मित्रांनो, आपल्याला प्रत्येक व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याला जाऊन आपण जॉईन करा. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला PDF आणि डेली करंट अफेअर्सच्या नोट्स देखील त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आपण जर जॉईन करायचं असेल तर लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, किंवा लिंकवरून जर नाही तुम्हाला जॉईन होता आलं तर आपलं टेलिग्राम चॅनल ओपन करायचं, कोणतंही टेलिग्राम, आणि त्यावरती मराठी नोकरी सर्च करा, म्हणजे तुम्हाला आपलं चॅनल सापडून जाईल. प्रश्न 14 आहे, संयुक्त राष्ट्रसंघाचा जागतिक पर्यावरण दिन कोणता आहे? पहा, म्हणजे एक प्रकारे आपल्याला विचारला आहे की जागतिक पर्यावरण दिन कधी पाळला जातो किंवा कधी साजरा करण्यात येतो?
मित्रांनो, हा जो प्रश्न आहे पहा, हा दिनविशेष वरचा महत्वाचा प्रश्न आहे, कारण प्रत्येक परीक्षेला दिनविशेष यावर आपल्याला 2 ते 3 प्रश्न हे नेहमी विचारले जातात. तर जागतिक पर्यावरण दिन हा जो आहे हा 5 जून या दिवशी साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, आगा खान कप डॅश खेळाशी संबंधित आहे. मित्रांनो, खेळावरती सुद्धा महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. तर पहा, या ठिकाणी आगा खान कप हा जो आहे कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, तर हॉकी या खेळाशी संबंधित आहे. पहा, हॉकी खेळाशी संबंधित आहे आगा खान कप. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, राजा रवि वर्मा हे प्रख्यात डॅश होते. पहा, या ठिकाणी एक व्यक्तिमत्व दिलेलं आहे राजा रवि वर्मा. तर हे प्रसिद्ध असणारे कोण होते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तैलचित्रकार. लक्षात ठेवायचं, या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त करून फक्त चित्रकार असं दिलं जातं. तर चित्रकार किंवा तैलचित्रकार म्हणजे जे ऑइल पेंटर, लक्षात ठेवायचे ऑइल पेंटिंग करणारे होते राजा रवि वर्मा. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, केंद्र सरकारने खालीलपैकी कोणत्या सागरी प्राण्यास राष्ट्रीय सागरी प्राणी म्हणून घोषित केला आहे? पहा, केंद्र सरकारने खालीलपैकी असा कोणता सागरी प्राणी आहे की त्या प्राण्याला राष्ट्रीय सागरी प्राणी म्हणून घोषित केलेले आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, तर डॉल्फिन. लक्षात ठेवायचं मित्रांनो, डॉल्फिन हा जो सागरी प्राणी आहे या प्राण्याला राष्ट्रीय सागरी प्राणी म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 1 डॉल्फिन. प्रश्न 18 आहे, डॅश हे मतदान सक्तीचे करण्याचा प्रस्ताव देणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. पहा, खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे की त्या राज्यामध्ये मतदान हे सक्ती करण्याचा प्रस्ताव देणारे पहिले राज्य ठरलं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, तर गुजरात हे जे आहे राज्य. लक्षात ठेवायचं, या ठिकाणी मतदान सक्तीचं करा असा प्रस्ताव देणारं भारतातील पहिलं राज्य ठरलेलं आहे गुजरात. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे. पहा, प्रश्न मित्रांनो थोडासा हार्ड लेवलचा आहे हा प्रश्न, पण प्रश्न इम्पॉर्टंट आहे. तर शेतकऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी व त्यांच्या मनाला उभारी देण्यासाठी शासनाने नुकतेच कोणते अभियान यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात सुरू केलेले आहे? पहा, प्रश्न एकदम सोपा आहे, फक्त प्रश्न थोडासा फिरवून विचारलेला आहे. तर शेतकऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी आणि त्यांच्या मनाला उभारी देण्यासाठी शासनाने एक अभियान उभारलेलं आहे. ते उभारलेलं आहे पहा यवतमाळ आणि उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये. तर ते अभियान कोणतं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, बळीराजा चेतना अभियान. लक्षात ठेवायचे, या बळीराजा चेतना अभियानाचा मोटो काय होता? तर शेतकऱ्यांना प्रेरणा मिळावी आणि त्यांचं जे मन आहे हे खुश राहावं किंवा एक प्रकारे त्यांच्या मनाला थोडासा दिलासा मिळावा, यासाठी कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये? उस्मानाबाद आणि यवतमाळ या 2 जिल्ह्यामध्ये बळीराजा चेतना अभियान हे सुरू केलेलं होतं. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20, कैलासवासी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मशीनचे अध्यक्ष म्हणून शासनाने नुकतीच किशोर तिवारी यांची नियुक्ती केली आहे. तर या मिशनचे कार्यक्षेत्र किती जिल्ह्यात आहे? या ठिकाणी पहा, आपल्याला 2 प्रश्न मित्रांनो हे महत्त्वाचे तयार होत आहेत. तर वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन याचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड आहे? तर किशोर तिवारी यांची. तर या मिशनचे कार्यक्षेत्र किती जिल्ह्यामध्ये आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, तर एकूण 14 जिल्ह्यांमध्ये वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन याचं कार्यक्षेत्र आहे 14 जिल्ह्यांमध्ये. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होणार आहे. तर आपला प्रश्न पहिला आहे, भारतात मुख्यतः जून ते सप्टेंबर या काळामध्ये पाऊस पडतो. तर हा पाऊस खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वाऱ्यापासून पडतो? पहा मित्रांनो, यावरही आपल्याला 2 प्रश्न काढता येतात आणि प्रश्न थोडेसे सिंपल देखील आहेत. तर भारतामध्ये मुख्यतः कोणत्या महिन्यामध्ये पाऊस पडतो? जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये. लक्षात घ्यायचंय. आणि हा जो पाऊस आहे हा कोणत्या प्रकारच्या वाऱ्यापासून पडतो? आपल्याला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, तर मोसमी वाऱ्यापासून आपल्या भारतामध्ये जून ते सप्टेंबर, पहा जून ते सप्टेंबर या काळामध्ये पाऊस पडतो जो आहे तो मोसमी वाऱ्यापासून. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, ग्रँड ट्रंक हा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडतो? पहा, कोणता राष्ट्रीय महामार्ग आहे? ग्रँड ट्रंक हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे हा कोणत्या 2 शहरांना जोडण्याचं काम करतो?
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 कोलकाता ते अमृतसर या दोन शहरांना जोडण्याचं जे काम आहे हा ग्रँड ट्रंक राष्ट्रीय महामार्ग करतो। कोलकाता जो आहे पश्चिम बंगालमध्ये आहे आणि अमृतसर हे जे आहे पहा हे पंजाब या राज्यामध्ये आहे। लक्षात ठेवायचे पंजाब आणि कोलकाता जे आहे हे पश्चिम बंगाल राज्यामध्ये आहे। पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 3 आहे लोकसंख्येचा लक्षात घ्यायचे लोकसंख्येच्या किती 2011च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षानुसार विचार करता पहिल्या 3 क्रमांकाची राज्य कोणती आहेत। म्हणजे एक प्रकारे आपल्याला असा प्रश्न विचारला आहे पहा 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी असे कोणते 3 राज्य आहेत की जे लोकसंख्येच्या बाबतीमध्ये 1, 2 आणि 3 या 3 क्रमांकावरती आहेत। लक्षात ठेवायचे आणि याचं उत्तर काय असणार आहे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार। लक्षात ठेवायचे मित्रांनो तर उत्तर प्रदेश हे जे आहे हे पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे की ज्या ठिकाणी लोकसंख्या जास्त आहे, महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे आणि बिहार हे जे आहे हे तिसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे ज्या ठिकाणी लोकसंख्या ही सर्वात जास्त आहे। आणि हे जी पूर्ण आकडेवारी आहे ही 2011च्या जनगणनेनुसार देण्यात आलेली आहे। यावर आपल्याला बहुतांश प्रश्न विचारला जातो नेहमी की भारतातील असं कोणतं राज्य आहे की त्या राज्याची लोकसंख्या सर्वात जास्त आहे। तर पहा उत्तर प्रदेश राज्याची लोकसंख्या सर्वात जास्त आहे। कधी कधी प्रश्न विचारला जातो तो उत्तर प्रदेश नंतर कोणतं राज्य आहे तर उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्र राज्य असं आहे की त्याची सर्वात जास्त लोकसंख्या आहे आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे पहा बिहार। आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार। प्रश्न 4 आहे भारतातील खालीलपैकी 3 राज्यांच्या सीमा पाकिस्तानला भिडल्या आहेत तर चौथे विसंगत राज्य कोणते। या ठिकाणी प्रश्न असा विचारण्यात आला आहे। ऑप्शन मध्ये आपल्याला 4 पर्याय दिले आहेत पहा तर खालीलपैकी असे 3 राज्य दिले आहेत की त्याच्या ज्या बॉर्डर आहेत ह्या पाकिस्तान देशाला जोडून आहेत। तर चौथं विसंगत म्हणजे तर असं खालीलपैकी कोणतं राज्य आहे की त्याची जी बॉर्डर आहे ती पाकिस्तानला लागून नाही आणि याचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 4 सिक्कीम। लक्षात ठेवायचंय जम्मू काश्मीर, राजस्थान आणि गुजरात असे 3ही राज्य आहेत की त्यांची जी बॉर्डर आहे ही पाकिस्तान देशाला लागून आहे आणि सिक्कीमची बॉर्डर जी आहे ही पाकिस्तानला लागलेली नाही। त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे वेगळं पद आहे आणि आपलं उत्तर देखील आहे सिक्कीम। प्रश्न क्रमांक 5 आहे खालीलपैकी कोणत्या गटात दिलेली सर्व राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्रातील आहेत। पहा खालीलपैकी असं कोणता गट आहे की त्या गटात जेवढे काही उद्याने दिले आहेत राष्ट्रीय उद्याने हे सर्व आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये येतात आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 ताडोबा, पेंच, नवेगाव आणि बोरवली हे जे 4ही राष्ट्रीय उद्यान आहेत पहा 4 असणारे राष्ट्रीय उद्याने हे पूर्णपणे महाराष्ट्र राज्यामध्ये येतात पर्याय क्रमांक 2। तर मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लवकरच एक लिंक दिली आहे त्या ठिकाणी पहा आपण महाराष्ट्रातील जेवढे काही राष्ट्रीय उद्यान आहेत किंवा भारतात जेवढे काही आपले राष्ट्रीय उद्यान असणार आहेत त्यामध्ये वर आपण एक डीप व्हिडिओ बनवणार आहेत। ते राष्ट्रीय उद्यान, त्याची स्थापना, त्याचा एरिया यावरही आपण एक पूर्ण डीप मध्ये व्हिडिओ घेणार आहोत। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 ताडोबा, पेंच, नवेगाव आणि बोरिवली हे जे आहेत हे राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्रातील आहेत। पर्याय 2 आपलं उत्तर होईल। प्रश्न 6 आहे तवा नदी। पहा तवा नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे। मित्रांनो नदी प्रणाली हा महाराष्ट्रातील किंवा भारतातील सर्वात महत्त्वाचा विषय देखील आहे नदी प्रणाली। तर त्यापैकीच पहा तवा नदी जी आहे ही कोणत्या नदीची उपनदी आहे। याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर नर्मदा या नदीची उपनदी आहे पहा तवा नदी। यावरही मित्रांनो आपण डीप मध्ये एक व्हिडिओ घेणार आहोत। जेवढी काही आपली भारतातील नदी प्रणाली आहे महत्त्वाची नदी आणि त्या नदीच्या सर्व उपनद्या आणि त्यांची लांबी सहित आपण एक पूर्ण व्हिडिओ घेणार आहोत। तत्पूर्वी हा जो प्रश्न आहे याचं उत्तर आहे तवा नदी कोणत्या नदीची आहे उपनदी नर्मदा नदीची पर्याय 2। प्रश्न 7 आहे भिवंडी व मालेगाव या व्यतिरिक्त राज्यात डॅश येथेही हातमागाचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो। पहा या ठिकाणी मुख्यतः दिलेला आहे भिवंडी आणि मालेगाव या व्यतिरिक्त म्हणजे हे 2 ठिकाणं सोडून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी हातमागाचा जो उद्योग आहे हा जास्त प्रमाणात केला जातो किंवा चालतो। तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 इचलकरंजी। लक्षात ठेवायचंय भिवंडी, मालेगाव आणि इचलकरंजी या ठिकाणी राज्यामध्ये आपल्या सर्वात जास्त प्रमाणामध्ये हातमागाचा उद्योग जो आहे हा चालवला जातो। पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे इचलकरंजी। प्रश्न 8 आहे मुंबई शहरास पाणी पुरवठा करणारी तानसा व वैतरणा ही जलाशय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत।
मित्रांनो यावर आपल्याला 2 वर्ष प्रश्न विचारण्यात आलेले होते पहा. तर मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारी या ठिकाणी पहा एक डॅश जागा दिलेली जाते आणि या ठिकाणी एक रिकामी जागा दिलेली जाते. त्या ठिकाणी पर्यायामध्ये हे 2 ऑप्शन लिहिले जातात. या ठिकाणी आपल्याला दोन्ही ऑप्शन दिलेले आहेत, पण विचारला आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4. लक्षात ठेवायचे ठाणे. लक्षात ठेवा तानसा आणि वैतरणा ही जी 2 जलाशय आहेत ही ठाणे या जिल्ह्यामध्ये आहेत आणि हे जे जलाशय आहेत मुंबई शहराला पाणी पुरवठा करण्याचं काम करतात. तानसा आणि वैतरणा पर्याय क्रमांक 4 ठाणे जिल्ह्यामध्ये. प्रश्न 9 आहे खालीलपैकी डॅश प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून ओळखले जाते. यावरही मित्रांनो भरपूर वेळा प्रश्न आलेला आहे. तर एक प्रकारे प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी खालीलपैकी कोणता आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3. तर शेकरू हा जो आहे हा आपल्या महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी आहे. शेकरू हा जो प्राणी आहे एक प्रकारे पहा खारीसारखा दिसणारा एक प्राणी आहे खार. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे शेकरू. प्रश्न क्रमांक 10 आहे राजमाता जिजाईंचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले विदर्भातील सिंदखेड राजा हे स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला 2 प्रश्न असे विचारले जातात. राजमाता जिजाई यांचा जन्मस्थान कोणतं आहे. तर यांचं जन्मस्थळ किंवा जन्मस्थान हे जे आहे हे सिंदखेड राजा हे आहे. या ठिकाणी प्रश्न आहे की सिंदखेड राजा हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तर पहा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सिंदखेड राजा बुलढाणा या जिल्ह्यामध्ये येतं. पर्याय 2 याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न 11 आहे इसवी सन 1290 मध्ये ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली त्या प्रवरेकाठी वसलेलं अहमदनगर जिल्ह्यातील कोणते ठिकाण आहे. पहा 1290 मध्ये ज्ञानेश्वरांनी ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरी सांगितली ते ठिकाण कोणतं आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3. तर नेवासे हे जे ठिकाण आहे या ठिकाणी पहा 1290 साली ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितलेली होती. पर्याय क्रमांक 3 नेवासे. आणि नेवासे हे जे ठिकाण आहे हे कोणत्या अहमदनगर या जिल्ह्यामधील आहे. लक्षात ठेवायचंय अहमदनगर हा जो जिल्हा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा म्हणजे पहिल्या क्रमांकाचा जिल्हा आहे अहमदनगर. प्रश्न 12 आहे खालील नद्या त्यांच्या महाराष्ट्रातील लांबीनुसार चढत्या क्रमाने लावायच्या आहेत. पहा चढत्या क्रमाने म्हणजे कमी लांबीकडून मोठ्या लांबीकडे पहा अशा पद्धतीने आपल्याला नद्यांचा क्रम लावायचा आहे. चढता क्रम म्हणजे सर्वात आधी कमी लांबीची असणारी नदी त्यानंतर जास्त अशा पद्धतीने आपल्याला चढता क्रम लावायचा आहे जो की महाराष्ट्र राज्यातील असणारी आहे. आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 नर्मदा कृष्णा भीमा आणि गोदावरी. लक्षात ठेवायचंय हा जो आहे हा चढता क्रम आहे. 1 नंबरला म्हणजे सर्वात कमी लांबीची नदी कोणती आहे महाराष्ट्रातील ती आहे नर्मदा. यानंतर आहे जास्त असणारी थोडीशी कृष्णा. कृष्णेपेक्षा जास्त आहे भीमा आणि भीमेपेक्षा जास्त आहे गोदावरी. म्हणजेच पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे परळी औष्णिक विद्युत केंद्र डॅश जिल्ह्यामध्ये आहे. मित्रांनो हा प्रश्न महत्त्वाचा आहे. जे जिल्हा लेवलचे प्रश्न आहेत अशा ठिकाणी हा प्रश्न आपल्याला नेहमी विचारला जातो. तर परळी औष्णिक विद्युत केंद्र हे जे आहे लक्षात ठेवायचे बीड या जिल्ह्यात येतं. कोणत्या बीड जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे पहा परळी वैजनाथ. परळी वैजनाथ या ठिकाणी आहे परळी औष्णिक विद्युत केंद्र आणि परळी वैजनाथ जे आहे हे बीड जिल्ह्यामध्ये येतं. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 14 आहे डॅश या भारतीय विचारवंताच्या दृष्टिकोनातून इसवी सन 1857 जो उठाव झाला तो उठाव म्हणजे पहा शिपाई गर्दी असा आहे. लक्षात ठेवायचं मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. तर खालीलपैकी असा कोणता भारतीय विचारवंत आहे की त्याच्या दृष्टिकोनातून आपण जर पाहायला गेलं तर जो 1857 उठाव झाला तो उठाव म्हणजे एक शिपाई गर्दी होता. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर न र फाटक. लक्षात ठेवायचे न र फाटक यांच्या मते 1857 जो उठाव आहे हा शिपाई गर्दी होता. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे पेशवा नानासाहेब यांचा सेनापती डॅश याने 1857 उठावामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती. पहा नाना पेशवा म्हणजेच पेशवा नानासाहेब यांचा सेनापती असा कोण होता की त्याने 1857 उठावामध्ये महत्त्वाची कामगिरी केली होती. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तात्या टोपे. लक्षात ठेवायचे पेशवा नानासाहेबांचा जो सेनापती होता त्याचं नाव आहे तात्या टोपे आणि तात्या टोपे यांनी 1857 उठावामध्ये महत्त्वाची एक भूमिका बजावलेली होती. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 16 आहे, राष्ट्रसभेच्या 1905च्या बनारस अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषवले होते? पहा, जी राष्ट्रसभा 1905 साली झाली, बनारस अधिवेशन, याचं अध्यक्षपद कोणाकडे होतं किंवा कोणी भूषवलं होतं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, गोपाळकृष्ण गोखले यांनी राष्ट्रीय सभेच्या, पहा, राष्ट्रसभेच्या 1905 साली झालेल्या बनारस अधिवेशनाचं अध्यक्षपद जे आहे हे गोपाळकृष्ण गोखले यांच्याकडे होतं. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे, काँग्रेसच्या मुंबई येथील अधिवेशनात चले जाव याचा ठराव संमत करण्यात आला आणि एका ऐतिहासिक आंदोलनाची सुरुवात झाली. हा ठराव संमत झाला तो दिवस कोणता होता? मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचे 2 प्रश्न विचारले जातात. पहा, तर काँग्रेसच्या मुंबई येथील अधिवेशनामध्ये, कोणत्या मुंबई येथील अधिवेशनामध्ये चले जावचा ठराव संमत करण्यात आला होता आणि त्या ठिकाणी पहा चले जाव या आंदोलनाची सुरुवात देखील झालेली होती आणि हा जो ठराव संमत झाला तो आपल्याला दिवस सांगायचा आहे. आपल्याला भरपूर वेळा या ठिकाणी फक्त वर्ष विचारलं जातं. वर्ष आहे पहा 1942, पण या ठिकाणी विचारले की कोणत्या दिवशी झालेला होता ठराव संमत? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, 8 ऑगस्ट 1942. लक्षात ठेवायचे, 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबई येथील, लक्षात ठेवायचे, काँग्रेसच्या मुंबई येथील अधिवेशनामध्ये चले जावचा ठराव संमत झाला होता आणि तो दिवस आहे 8 ऑगस्ट 1942. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 18 आहे, भारतीय घटनेच्या डॅश या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आलेली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यात आलेला आहे. पहा, अस्पृश्यता पाळणे, मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे कारण हा प्रश्न आपल्याला संविधानावर जवळपास भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे. अस्पृश्यता पाळणे हा जो गुन्हा आहे हा कोणत्या कलमान्वये आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तर कलम 17. पहा, कलम 17 नुसार अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली आहे आणि अस्पृश्यता पाळणे हा एक गुन्हा ठरवण्यात आलेला आहे. तो कलम आहे कलम 17. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न 19 आहे, घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॅश यांना आपण भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखतो. पहा, असे जे प्रश्न असतात यावर आपल्याला उत्तर काढणं खूप सोपं जातं. या ठिकाणी एक प्रश्न आलेला आहे पहा, भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून आपण त्यांना ओळखतो. तर आपल्याला माहित पाहिजे की भारतीय घटनेचे जे शिल्पकार आहेत आपण बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणतो. लक्षात ठेवायचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे आहेत हे भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत आणि तसेच ते घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष देखील होते, बाबासाहेब आंबेडकर. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. या ठिकाणी डॉक्टर राजेंद्र प्रसाद दिलेला आहे, पण डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जे आहेत हे आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत. लक्षात ठेवायचे, पहिले पंतप्रधान जर विचारलं तर पहिले पंतप्रधान आहेत पंडित जवाहरलाल नेहरू. लक्षात ठेवा, महत्त्वाचे प्रश्न आहेत असे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. भारतीय घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे, सर्वसाधारण परिस्थितीमध्ये विधानसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? पहा, विधानसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1, 5 वर्ष. लक्षात ठेवायचे, 5 वर्ष जे आहे हे विधानसभेचा कार्यकाळ असतो. लक्षात ठेवा, पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली या ठिकाणी घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली. या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून कोणी कामकाज पाहिले होते? मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. पहा, घटना समितीची पहिली बैठक कधी घेण्यात आली आहे? 9 डिसेंबर 1946 रोजी. या ठिकाणी विचारलं आहे की तात्पुरते अध्यक्ष कोण होते? आपल्याला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कमेंट करून द्यायचं आहे, म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन देखील होईल. आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे जे आहेत हे घटना समितीची जी पहिली बैठक झाली कोणत्या ठिकाणी? दिल्ली या ठिकाणी. या समितीचे तात्पुरते अध्यक्ष होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. यावर प्रश्न आपल्याला तारीख देखील विचारली जाऊ शकते, 9 डिसेंबर 1946. ठिकाण आहे याचं दिल्ली आणि तात्पुरते अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2 आहे, 1980 मध्ये दुसऱ्या मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? पहा, 1980 मधील दुसरा मागासवर्ग आयोग जो होता याचे अध्यक्ष आपल्याला सांगायचे आहेत.
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 BP मंडळ किंवा मोंडल. लक्षात ठेवायचं हे जे आहेत हे 1980 मध्ये झालेल्या दुसऱ्या मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष होते BP मंडल. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे शारदा सदन खालीलपैकी कोणी सुरू केले किंवा शारदा सदन याची स्थापना कोणी केली. मित्रांनो हे जे वन लाइनर प्रश्न आहेत हे महत्त्वाचे प्रश्न ठरतात पहा. प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला इझिली हे मार्क देऊन जातात. तर पहा या ठिकाणी संस्था आहे शारदा सदन. आपल्याला हे कोणी सुरू केलं आहे हे कमेंट करून सांगायचं आहे. आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन. पहा शारदा सदन या संस्थेची स्थापना केलेली आहे. कोणी? पंडिता रमाबाई. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य आन्सर आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे छत्रपती शाहू महाराजांनी महार वतने केव्हा रद्द केली. पहा महार वतने छत्रपती शाहू महाराजांनी रद्द केलेली आहेत. ते वर्ष कोणतं आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर 1918. पहा 1918 साली छत्रपती शाहू महाराजांनी महार वतने रद्द केलेले आहेत 1918 या वर्षी. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे तत्वबोधिनी सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली आहे. पहा तत्वबोधिनी सभा याची स्थापना कोणी केली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 देवेंद्रनाथ टागोर यांनी एक सभा स्थापन केली होती. त्या सभेचं नाव होतं तत्वबोधिनी. पर्याय क्रमांक 2 देवेंद्रनाथ टागोर. प्रश्न क्रमांक 6 आहे संविधानाच्या सरनाम्यात धर्मनिरपेक्ष हा शब्द कोणत्या संविधान दुरुस्तीद्वारे अंतर्भूत करण्यात आलेला आहे. पहा धर्मनिरपेक्ष हा जो शब्द आहे हा संविधानाच्या सरनाम्यात असणारा शब्द आहे आणि हा कोणत्या संविधान दुरुस्तीद्वारे अंतर्भूत म्हणजे समाविष्ट करण्यात आला आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर 42वी. लक्षात ठेवायचे 42वी जी घटना दुरुस्ती आहे या 42व्या घटना दुरुस्तीद्वारे संविधानाच्या सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्ष हा जो शब्द आहे हा समाविष्ट करून घेण्यात आलेला आहे किंवा त्याला अंतर्भूत केलेला आहे. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर आहे 42वी घटना दुरुस्ती. प्रश्न 7 आहे पुणे या ठिकाणी आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली आहे. पहा आर्य महिला समाज याची स्थापना कोणी केली आहे? कोणत्या ठिकाणी आहे? पहा पुणे या ठिकाणी. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 पंडिता रमाबाई यांनी पुणे या ठिकाणी आर्य महिला समाजाची स्थापना केलेली आहे. पर्याय क्रमांक 2 पंडिता रमाबाई. प्रश्न क्रमांक 8 आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो. पहा मित्रांनो यावरही आपल्याला महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो. पहा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक आहे तर जगामध्ये पर्याय क्रमांक 3 7व्या क्रमांकावरती आहे. पहा भारत 7वा क्रमांक आहे भारताचा. सर्वात पहिलं जर सांगायचं झालं तर सर्वात पहिल्या क्रमांकावरती आहे पहा रशिया. हा जो देश आहे हा जगातील सर्वात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टीने असणारा देश आहे. या ठिकाणी आपल्याला मित्रांनो प्रश्न असा विचारला जातो क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा या ठिकाणी देशाचा आहे. या ठिकाणी आपल्याला राज्याचा विचारला जातो. पहा क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणत्या राज्याचा क्रमांक पहिला आहे आपल्या भारतामध्ये तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठं जे राज्य आहे पहा क्षेत्रफळाच्या दृष्टीने आहे राजस्थान. लोकसंख्या जर झालं तर लोकसंख्येच्या बाबतीमध्ये उत्तर प्रदेश हे सर्वात मोठं राज्य आहे. यानंतर पहा उत्तर प्रदेशच्या नंतर महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकाचं लोकसंख्येच्या बाबतीतील मोठं राज्य आहे. या ठिकाणी क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये 7वा क्रमांक आहे. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 9 आहे सॉलिड फूड पॅकेजिंगसाठी सर्वात अधिक वापरली जाणारी व स्वस्त प्लास्टिक फिल्म कशाची असते. पहा सॉलिड फूड पॅकेजिंग म्हणजे फूड पॅकेज करण्यासाठी सर्वात जास्त वापरली जाणारी तसेच स्वस्त प्लास्टिक फिल्म जी आहे ही कशाची असते. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 पॉलीएथिलीन. त्यालाच आपण पहा आपण पॉलिथिन देखील म्हणतो. तर पॉलीएथिलीन ही जी प्लास्टिक फिल्म आहे ही सॉलिड फूड पॅकेजिंगसाठी आणि विशेषतः सर्वत्र वापरली जाणारी आणि सर्वात स्वस्त असणारी प्लास्टिक फिल्म आहे पॉलीएथिलीन. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 10 आहे सुनामी या जपानी शब्दातील सु आणि नामी याचा अर्थ काय होतो. मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील. तर पहा मित्रांनो सुनामी हा जो शब्द आहे हा जपानी शब्द आहे आणि यातील सु आणि नामी याचा जो अर्थ आहे तो होतो पहा पर्याय क्रमांक 3 बंदर लाट. लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक 3 बंदर लाट म्हणजेच आपण त्याला पहा म्हणतो सुनामी. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 11 आहे चांगला खेळला निळा लाल जिंकलेला आहे. हे रेफरीचं वाक्य आपण सर्वसाधारणपणे कोणत्या ठिकाणी ऐकतो किंवा कोणत्या खेळामध्ये ऐकतो. पहा चांगला खेळला निळा आणि लाल जिंकलेला आहे हे जे विधान आहे हे रेफरीचं आहे पण ते कोणत्या ठिकाणी आपण जास्त करून ऐकतो.
याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर बॉक्सिंग या खेळामध्ये हे वाक्य नेहमी वापरलं जातं. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, खालीलपैकी कोणाचा मानवतावादी समाजसुधारक म्हणून प्रामुख्याने उल्लेख करता येतो? पहा, मानवतावादी समाजसुधारक असा उल्लेख कोणाचा केलेला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महात्मा ज्योतिबा फुले किंवा महात्मा फुले यांचा जो उल्लेख आहे हा मानवतावादी समाजसुधारक म्हणून प्रामुख्याने केला जातो. पर्याय क्रमांक 3 महात्मा फुले आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, ज्ञानपीठ पुरस्कारांची सुरुवात 1961 साली झाली, तर कोणता वृत्तगट या पुरस्कारामागे आहे? पहा, 1961 या वर्षी ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात झालेली आहे आणि या पुरस्काराच्या मागे खालीलपैकी कोणता वृत्तपत्राचा किंवा वृत्तगट आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 द टाइम्स ऑफ इंडिया हा जो वृत्तपत्राचा गट आहे हा पुरस्कारामागे आहे. म्हणजे कोणत्या ज्ञानपीठ पुरस्काराच्या मागे आहे? पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, संघ राष्ट्राच्या बोधचिन्हात जागतिक नकाशा कोठून प्रक्षेपित आहे? पहा, संघ राष्ट्राचं जे बोधचिन्ह आहे त्या ठिकाणी एक नकाशा आहे, तर जागतिक नकाशा कोणत्या ठिकाणाहून प्रक्षेपित आहे तो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर उत्तर ध्रुवावरून संघ राष्ट्राच्या बोधचिन्हामध्ये जो जागतिक नकाशा आहे हा उत्तर ध्रुवावरून प्रक्षेपित आहे. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हाधिकाऱ्याकडील न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली होती? पहा, ब्रिटिश सत्ता ज्यावेळेस होती तर त्यावेळी जिल्हाधिकारी म्हणजे जो कलेक्टर आहे याकडील पहा जी न्यायिक शक्ती होती ती कोणी काढून घेतलेली होती? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 लॉर्ड कॉर्नवालिस हा जो इंग्रज अधिकारी होता, तर ह्या इंग्रज अधिकाऱ्याने ब्रिटिश सत्ता ज्यावेळेस भारतामध्ये होते तर त्यावेळी कलेक्टरकडून जी न्यायिक शक्ती आहे ती काढून घेतलेली होती लॉर्ड कॉर्नवालिसने. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे, भारताची इथेनॉलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात कोणत्या ठिकाणी झाली आहे? पहा, भारतात इथेनॉलवर धावणारी जी पहिली बस सुरुवात आहे ती कोणत्या ठिकाणी झाली होती? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर नागपूर या ठिकाणी भारताची इथेनॉलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात नागपूरहून झालेली आहे. पर्याय 3 आपलं योग्य उत्तर आहे नागपूर. प्रश्न 17 आहे, भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या आर्टिकलनुसार राज्य सरकारने वन्य जमातींकडून अन्य लोकांकडे जमीन हस्तांतरण करण्यास प्रतिबंध करण्याचे धोरण स्वीकारले आहे? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे पहा वनरक्षक भरतीसाठी सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. पहा, तर भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या आर्टिकलनुसार राज्य सरकारने वन्य जमातींकडून अन्य लोकांकडे जमीन हस्तांतर पहा म्हणजे ट्रान्सफर करण्यास प्रतिबंध करण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 आर्टिकल 46 म्हणजेच आर्टिकल 46 नुसार. लक्षात ठेवायचे, राज्य सरकारांनी वन्य जमातीकडून अन्य लोकांकडे जमीन हस्तांतर करण्यास प्रतिबंध करण्याचं जे धोरण आहे हे स्वीकारलेलं आहे आर्टिकल 46 नुसार. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न 18 आहे, खालीलपैकी कोणता वायू पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यास सर्वात अधिक कारणीभूत ठरतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नायट्रोजन. लक्षात ठेवायचे, नायट्रोजन हा जो वायू आहे हा पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यास सर्वात अधिक कारणीभूत असणारा वायू आहे नायट्रोजन. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. तर यानंतर प्रश्न 19 आहे, मुगा रेशीमच्या उत्पादनामध्ये मक्तेदारी आहे त्याचे उत्पादन डॅश राज्यामध्ये होते? पहा, मुगा रेशीमचे जे उत्पादन त्याची मक्तेदारी जी आहे त्याचं जे उत्पादन आहे हे कोणत्या राज्यात जास्त प्रमाणात होतं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 आसाम आणि बिहार या दोन राज्यामध्ये सर्वात जास्त मुगा रेशीमचे जे उत्पादन आहे त्याची मक्तेदारी जी आहे ही आसाम आणि बिहार या राज्यामध्ये त्याचं उत्पादन होतं. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे आणि या व्हिडिओचा मित्रांनो आपला शेवटचा प्रश्न आहे, समुद्रास मिळण्यापूर्वी खालीलपैकी कोणती नदी विस्तीर्ण वाळवंटामधून प्रवास करते? पहा, समुद्राला ज्या ठिकाणी नदी मिळते त्यापूर्वी ती जी नदी आहे ही मोठ्या वाळवंटाला म्हणजे एका वाळवंटामधून वाहते. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 कोलोरॅडो. ही जी नदी आहे ही समुद्राला मिळण्यापूर्वी मोठ्या वाळवंटामधून ती प्रवास करत आहे. पर्याय क्रमांक 3 कोलोरॅडो पर्याय आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3.
तर मित्रांनो, हे होते पहा आपले 20 जनरल नॉलेजचे प्रश्न. आपल्याला या 20 प्रश्नापैकी किती प्रश्नाचं उत्तर देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आपल्याला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, मित्रांमध्ये हे व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच मित्रांनो, टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे. म्हणजे डेली तुम्हाला या ठिकाणी PDF आणि ज्या करंट अफेअरच्या नोट्स असणार आहेत डेली, त्या देखील आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.